नमस्कार. मी वैदेही साधे सोपे चविष्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मोरावळा. त्यासाठी मी इथे स्टीमर घेतलाय, त्याच्यामध्ये पाणी घातले आणि आता स्वच्छ धुतलेले आवळे त्यामध्ये घालणार आहे. हे इथे मी 2 किलो आवळे घेतलेले आहेत आणि आता ते वाफवण्यासाठी ठेवणार आहे. आता याला झाकण लावून आपण 15 ते 20 मिनिटं याला वाफ काढून घेऊया. आता आपण उघडून बघूया. हे बघा, आपल्या आवळ्यांना छान तडा गेलेले आहेत, म्हणजे समजायचं की आपले आवळे शिजलेत. आता ते काढून घेऊ आपण. थोडे गार झाल्यावर आपण त्यातल्या बिया काढून घेऊया. ह्या बघा, हाताने सहज निघतात. आणि आता सुरीच्या साहाय्याने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. इथे आपले सगळे आवळ्यांचे तुकडे करून झालेले आहेत. आता 2 किलो आवळ्यांसाठी मी 1.5 किलो साखर घेतली आहे. ती आता याच्यामध्ये ऍड करूया. आता 5 ते 6 तुकडे दालचिनीचे घेतलेत, ते ऍड करूया. 10 ते 12 लवंगा टाकूया. आता चमच्याने छान मिक्स करून घेऊया. इथे आपली साखर मिक्स करून झाली आहे. आता हे मिश्रण आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया. अर्ध्या तासानंतर हे पहा, छान आपली साखर विरघळली आहे. आता आपण ती गॅसवर ठेवूया. हे मिश्रण आता हाय फ्लेमवर आपण सतत ठेवत राहायचे जोपर्यंत याला उकळी येत नाही. हे पहा, त्याला चांगली उकळी आली आहे. आता आपण गॅस मंद करूया आणि ह्या फोडी चांगल्या ट्रान्सपरंट होईपर्यंत हळूहळू ढवळत राहूया. हळूहळू असा फेस येत राहील आणि आपण ते ढवळत राहायचंय. आणि असा कलर आला की आपला मोरावळा होत आला असं समजायचं. आणि असं चमच्यावर काढून बघायचं, त्याला पाकळ्या पूर्ण ट्रान्सपरंट दिसतात. आता हा आपला मोरावळा झालेला आहे. आता गॅस बंद करूया. रस जास्ती दिसत असेल तरी घाबरू नका. थंड झाल्यावर हा अशा प्रकारे होणार आहे. आता आपण याला प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवूया. हा वर्षभर छान टिकतो. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. आणि जसा जुना होईल तसा त्याचा रंग चेंज होतो, थोडा काळपट होतो.
अशा प्रकारे आपला हा मोरावळा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून जरूर सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.